आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ओके आशू ओके ओके तुझी झाली ना सगळी तयारी मीटिंगची? झाली आहे तयारी भाऊ, पण जरा मला थोडंसं अजून टेन्शन आलं एक. नाही, सगळं ओके होईल ना? काही चुकीचं व्हायला नको आपल्याकडनं. काही नाही होणार आणि येणार. अशा वेळेला अगदी वाईट विचार मनात येणार, पण स्वतःवर विश्वास ठेव आणि बी पॉझिटिव्ह. येस. आणि आशू शिवा कशी आहे रे? बरी आहे का? शिवा बरी आहे, पण अजूनही तिचं तेच चाललंय. मला नाही शिकायचंय. मला नाही आवडत आहे तिचा आडमुठेपणा. कळतंय मला, बरोबर आहे तुझं. पण हे बघ, म्हणून आपण सारखं सारखं तेच बोलायला नको तिच्या मागे. कळलं काय? त्याचंच प्रेशर येईल तिला. हे सगळं कसं आहे, तिच्या स्वतःहून तिच्याकडून झालं पाहिजे. खरंय भाऊ, इच्छा तिथे मार्ग. हा आशू हे बघ, एक बघा तुझं पाकिट. थँक्यू. हा आशू हा तू शिवाला का नाही घेऊन जात तुझ्या बरोबर मीटिंग? नको नको कशा मी कशाला मीटिंगला? मला नाही जायचंय. काय हरकत आहे? एवढं सगळं होऊनही पहिलीच मीटिंग आहे. शिवाय त्यांच्यासमोर तुझं इम्प्रेशनही चांगलं आहे. काय नाही, शिवा बरोबर म्हणतायत ते. चल ना तू मीटिंगला. अरे पण रॉकी येणार होता ना. आलो आलो आलो. ते बघ. हा आलाच. काय रे रॉकी, आज इकडे कसं काय येणं केलंस? अहो भाऊ, त्याला आशीर्वाद घ्यायचा होता सगळ्यांचा. ते मेन्स ना ग, मेन्स ना. हा मेन्स द्यायला चाललाय तो. अरे वा, बेस्ट लक. हे बघ, आमचे कायम आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. किती वाजले? अरे एवढ्या लवकर तू कशी काय बाहेर आली? संपदा धावत पळत. काय कारण? काय खास? लवकर उठले. अच्छा. रॉकी आज इथे कसं काय? हो सीताई, त्याला आशीर्वाद घ्यायचा सगळ्यांचा. तो मेन्स द्यायला चाललाय ना. छान छान. काय मग तू फक्त आशीर्वादच घ्यायला आलास का काही खास भेटायला वगैरे आलास कोणाला? हा काय मी काय केलं? काही नाही. बरं, तू जा आशू बरोबर मीटिंगला. रॉकीला थांबू दे इथे, नाहीतरी तो आताच आलाय. नाही नाही नको, असं कशाला उगाच. शिवा, मी थांबतो, तुझा. अरे रॉक्या, असं का? थांबतो मी. शिवा आम्ही आहोत ना, तुझा. हो तो थांबणारच आहे. हा तो थांबणार आहे बरोबर, पण त्याला जाऊ द्या, त्याची परीक्षा पण आहे. बरं 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 ठीक आहे, जाऊया आपण. मला थोडं आवरावं लागेल, मग मी येते. चालेल? अरे रॉकी, मला असं कळलं की तुला शिक्षणासाठी शिवाने खूप प्रोत्साहन दिलं. खरंय काय? हो, म्हणजे तिच्यामुळेच तर मी इथवर पोहोचू शकलोय. मग आता आम्ही तिला सांगतोय की आता शक्य आहे पुढचं शिक्षण करणं, तर कर. पण ऐकत नाही ती आमचं. तुला काय वाटतं, तिने शिक्षण पुढचं पूर्ण करायला हवं? अरे शिवा, काय हरकत आहे अगं? म्हणजे खूप भारी होईल ही गोष्ट. रॉकी, तुझ्या वेळी गोष्ट वेगळी होती, आता नाही जमणार आहे मला. आता नाही शिवा, ऐक माझं. तू मला आतापर्यंत समजवत आलीस की नाही की कुठलंही शिक्षण घेतलं की वाया जात नाही म्हणून. मग तुझ्या बाबतीत हे तुला नाही का वाटत? आणि तू म्हणतेसच ना की म्हणजे कुठल्याही गोष्टीला उशीर होत नसतो. आपण फक्त प्रयत्न करायचे, कष्ट करायचे, मागे वळून पाहायचं नाही. बरोबर की नाही? हो, पण ते काय दुसऱ्यांसाठी, स्वतःच नाही. स्वतःसाठी नाही. शिवा अगं सगळं तुझ्या हातात आहे आणि आम्ही आहोत की मदतीला. मग आणि बघ काय, आम्ही हसणार नाही तुझा. राहू दे आशू, राहू दे. तिचा निर्णय, तिला निर्णय घेऊ दे. आपण बोलून काय होणार? बरं तुम्ही निघा. पहिल्याच मीटिंगला उशीर नको. सगळं घेतलंस ना बरोबर? बेस्ट ऑफ लक. चला चला. थँक्यू सो मच. थँक्यू. हे बघ, आणि तू अशीच लवकर उठत जा रोज. तो याची काही गरज नाही पडली पाहिजे. जरा कामावर जा तू. सर, बाय. ऑल द बेस्ट रॉकी. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. थँक्यू. बस येतो. हा. बाय. बस रॉकी, ऑल प्रिपेअर्ड. येस. अरे तुम्हाला काय काम वगैरे नाहीत का? काय नाही का कंटाळा आला. शिवा, तू इकडे? मला पण वाटलं तू. हा मी पळून आले. काय पळून? अगं काय झालं शिवा? थांबा थांबा थांबा.
सगळ्यांना वाटतंय मी शिक्षण घ्यावं, म्हणजे आधी कसं मी परिस्थिती वगैरे होती म्हणून शिक्षण घेतलं नाही आणि आता तर सगळं चांगलं आहे, मग काय हरकत आहे असं सगळं म्हणतायत. आणि अजून एक मोठी गोष्ट तर ते काय ट्युटर का फुटर आणून ठेवलाय ते मला नाही कळत. ट्युटर कोण आहे ऐका, ट्युटर म्हणजे शिक्षक जो घरी येऊन शिकवतो. हा मला वाटलं स्कूटर की काय. अच्छा शिक्षक होय. अगं शिक्षकच आहे ना, मग चांगली गोष्ट आहे की काय. हा म्हणजे हे बघ शिवा, शिक्षण झालं तर तुझाच फायदा आहे भाई. तू जिजूच्या कंपनीत काम करशील. एक मिनिट. तुम्हाला आशूने फूस लावली आहे का माझ्या शिक्षणाची? ओबडवीन काय मला खरं सांगा, मग तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती? तुला बरं वाटेल, शिक्षणाने मदत होईल वगैरे. त्याने काही सांगितलं का रॉकी? रॉकी तू सांगितलं? नाही शिवा, मी त्यांना काही सांगितलेलं नाही. आणि त्यांना जरी माहित नसलं तरी ते बरोबरच बोलतायत. अगं तुझं चांगलंच होणार आहे याच्यातून. ए, काय गप्प बस यार. सतत आपलं घरात पण शिक्षण, इथे पण शिक्षण, मला कंटाळा, मी चालले. ऐक ना काय बाबा, असं नको करू तू. किती वाईट वाटेल त्यांना. ट्युटर बोलवलंय का नाही त्यांनी, सांग बघू. अरे रॉकी, मला पण वाईट वाटतंय रे, पण हे बघ, तो जो कोणी ट्युटर का पुटर होता ना, तो समोर आला, तो शिकवायला बसला, मला काही कळलं नाही ना. पण काय बोलत होता तेच कळत नव्हतं मला. असं मरल्यासारखं झालं, मग मी निघून आले. मला ते पटलंच नाही. नाही शिवा नाही, हे तू खूप चुकीचं केलंस बरं का. नाही तू असं नव्हतं वागायला पाहिजे. असं घाबरून कसं चालेल नाही का. अच्छा, घाबरून कसं चालेल? हा तेच म्हणतोय. काय मी शिकते, चालेल. वा वा वा, एक बात आहे ना. एक नंबर. पण तुम्ही पण माझ्या बरोबर शिक्षण घ्यायचं. तू तर इकडे. हा? काय बोलले ऐकलं? कशाला कशाला शिक्षण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. नाही मी काय म्हणते, गॅरेजचं काम कोण करणार. नाही मी काय म्हणते की आपण असं मस्त सगळ्यांनी काय 10वी देऊया आणि ना काय करायचं माहितीये का, एकदम टॉप नाही आहे ना, आपण सगळे करूया, सगळ्यांनी अभ्यास करा, माझ्यावर मजा येईल मला. नाही नको इतकं काम इकडे, नको अजिबात नको. डिप्पर, आंबोलीला जायचं होतं ना रे. ती गाडी घेऊन जाऊ. चल, काढ. शिवा, तू काय बोलतेस तुला कळतंय का? तू गप्प बस, मला कळतंय. हा काय झाली का फुस? टायरची हवा फुस झाली? हा शिवा, तुला कळतंय का तू काय बोलते? यार मला सगळं कळतंय मी काय बोलते, पण मला नाही करायचा अभ्यास वगैरे यार. मला नाही करायचा अभ्यास. आपण काहीतरी खेळूया ना. मला कंटाळा आला, आपण मजा वगैरे खेळूया. काय